हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आत्ता एक व्हिडिओ शेअर केली होती. त्यामध्ये मला कमेंट झाल्या होत्या की तुम्ही वेट लॉससाठी काय केलं आहे. तर वेट लॉससाठी मी ॲज सच खूप काही केलेलं नाही आहे, पण थोडेफार जे चेंजेस आहेत ते मी ॲड केलेले आहेत माझ्या डेली रुटीनमध्ये. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता माझे पिरियड्स चालू आहेत. तर पिरियड्समध्ये मी आहे ना 5 दिवस सब्जाचं पाणी घेते. तर भरपूर व्हिडिओज बघितल्यात की लोकं वेट लॉससाठी सब्जाचं जे पाणी आहे ते मॉर्निंग रुटीनमध्ये किंवा नाईट रुटीनमध्ये फॉलो करतात. तर हे जर आपण डेली रुटीनमध्ये फॉलो केलं तर नक्कीच वजन कमी होईल. तर मी डेली नाही होत माझ्याकडून पण, म्हणजे मी देखील तुमच्यातलीच एक आहे. पण पिरियड्समध्ये आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होण्यासाठी मी दरवेळेस 5 दिवस तरी सब्जाचं जे पाणी आहे ना ते घेते. तर इथे आहे ना मी कोमट पाणी घेतलेलं आहे. तर कोमट पाण्यामध्ये आहे ना एक 15 मिनटं ठेवते आणि त्यानंतर मी हे पाणी पिऊन घेते. थोडंसं लिंबू देखील आपल्याला ॲड करायचं आहे. तर पाणी झाल्यानंतर आहे ना मी तोपर्यंत पटकन माझी जी भांडी आहेत ना ती लावून घेते आणि सोबतच मी माझा चहा देखील ठेवते. तोपर्यंत सब्जा जो आहे ना तो व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तर माझं वजन जे आहे ना ते सेकंड प्रेग्नन्सीनंतर कमी झालेलं आहे. पण टमी जो आहे ना तो अजून फ्लॅटमध्ये आलेला नाही आहे. थोडंसं अजून पोट दिसतं आहे माझं. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. बाकी माझं जे वजन आहे ना ते ओरिजिनल वजनमध्ये मी आलेली आहे. पण टमी आहे ना तो कमी होत नाही आहे. तर त्यासाठी थोडीफार एक्सरसाइज जर मी केली तर नक्कीच माझं पोट जे आहे ना ते कमी होईल. तर आता मी परत नेहमीच्या रुटीनमध्ये आलेली आहे. आरुचं परत स्कूल चालू झालेलं आहे. फक्त एवढंच आहे की त्याचं 12:30 वाजेपर्यंत स्कूल आहे. त्याच्यामुळे त्याला फक्त एक शॉर्ट ब्रेकचा टिफिन द्यायचा आणि सकाळी ब्रेकफास्ट घरीच करून जायचं आहे. तर म्हटलं त्याच्यासाठी पोहे बनवावे. मग थोडंसं रिलॅक्स रुटीन होतं. तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ जी आहे ना ती शेअर करता येईल आणि रोज सकाळी मी 5 वाजता उठते. थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं काम करते आणि त्यानंतर 6 वाजता माझं जे रुटीन आहे ना ते मी फॉलो करते. तर इथे मी एक साईडला माझा जो चहा आहे ना तो ठेवलेला आहे. चहा माझ्याकडून बिलकुल पण कंट्रोल होत नाही. मला खूप आवडतो आणि साखरेचा चहा जर मी कमी केला तर अजून चेंजेस होतील. पण मला आवडतो आणि मी खूप जास्त साखर नाही टाकत. 1 ते 2 टाईमच चहा पितो. जास्त आम्ही दुसरं काही गोड खात नाही. त्यामुळे हा फक्त जो चहा आहे ना तेवढाच मी घेते. आणि नेहमी चहाच्या आधी मी 1 तांब्या पाणी पिते. ती सगळ्यांना सवय झालेली आहे. आरुष देखील भरपूर पाणी पितो. संदीप तर ते खूप हेल्थ कॉन्शियस आहेत. ते भरपूर विचार करतात त्यांच्या सगळ्या डाएटचा. तर त्यांच्या एवढं डाएट तर माझ्याकडून फॉलो होत नाही. पण जेवढं होतं तेवढं मी करायचा प्रयत्न करते. भूक लागल्यावरती फ्रूट्स वगैरे खायचे आणि मग 1 किंवा 2 टाईमच म्हणजे जरी संध्याकाळचं जेवण असेल ना तरी खूप कमी जेवण करते. तर ह्या थोड्याफार गोष्टी ज्या आहेत ना त्या मी चेंज केलेल्या आहेत. आणि आज तुमच्यासोबत रुटीन शेअर करायचा अजून एक रिझन होतं. ते म्हणजे माझी आज हेल्पर जी आहे ना तिने सुट्टी टाकली होती. त्यासाठी तर मला अजून थोडं लवकर उठायला लागलं आणि आरुषच्या टिफिनसाठी तर मी सगळं लवकर बनवते. पण असं पण पॉसिबल झालं ना तर सगळं जेवण जे आहे ना ते मी सकाळीच बनवून घेते. कारण दिवसभर नंतर इतकी काही ना काहीतरी कामं असतात छोटी-मोठी. तर ती मग पुढची इकडे-तिकडे होऊन जातात. त्यासाठी जेवण जर सकाळी लवकर बनवलं ना आणि सोबतच पोहाचा डाळ भात वगैरे असेल तर तो बनवून घेते. तर पोहे त्याला भरपूर आवडतात. पण टिफिनमध्ये दिल्यावरती आपल्याला माहिती आहे ते थोडेसे कडक होतात. तर म्हटलं आता खाऊन जायचे तर मग बनवावे. म्हणून फक्त त्याच्या एकट्यासाठीच पोहे बनवलेत आणि पोह्यामध्ये मी थोडासा बटाटा देखील ॲड केलेला आहे.
तर हाफ डे स्कूलमध्ये आहे ना, त्याला फक्त एकच टिफिन द्यायचा आहे शॉर्ट ब्रेकचा. एक 5 मिनिट्सच्या ब्रेकसाठी फ्रूट्स वगैरे इझी पडतात, त्याच्यामुळे जनरली फ्रूट्सच प्रेफर करते. गुलाबजाम वगैरे त्याला आवडतात, तर ते असेल तर ते देते. बाकरवडी तर नेहमीच असते, त्याला देखील आवडते, सगळ्यांनाच आवडते. तर त्याला ड्रॉप केल्यानंतर आहे ना, 1-2 राउंड्स तरी मारते. जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा तर नक्कीच करते. संध्याकाळी स्पृहासोबत गार्डनमध्ये गेल्यानंतर तर माझा वॉक होतो. पण ह्या टायमाला म्हणजे मॉर्निंगचा जो वॉक आहे ना, तो महत्त्वाचा आहे. तर मी डेली नाही, पण जेव्हा मला पॉसिबल असतं, जेव्हा मला असं वाटतं की माझं रिलॅक्स रूटीन आहे, तेव्हा मी नक्कीच वॉक करते. तर आज मी एकच राऊंड करून आले होते, कारण घरी मला आज भरपूर काम होतं, हेल्पर नव्हती. तर माझ्याकडून पूर्ण झाडून आणि पुसून होत नाही, कारण खूप मोठं घर आहे. तर मी ॲटलीस्ट झाडून मारून घेते आणि जे टेम्पररी हेल्पर्स आहेत ना, त्यांना बोलावून घेते घर पुसण्यासाठी. आणि डिशवॉशरला तर मी नेहमी, म्हणजे भांड्यांसाठी तर आत्ता बाई नाही आहे, मी डिशवॉशरला जी काही आहेत ती भांडी घासते. त्यामुळे काय होतं, घर आहे ना, म्हणजे किचन तर नेहमी स्वच्छ राहते, कारण दुपारची भांडी दुपारी आणि संध्याकाळची भांडी संध्याकाळी होऊन जातात. तर माझं जे रोजचं रुटीन आहे ना, ते स्पृहाच्या उठण्यावरती असतं. ती कधी 8 वाजता उठते, कधी 9 वाजता उठते. आज 7:15 वाजताच उठली होती. तर ती उठल्यानंतर लगेचच मी दोन्ही पण बेडरूम जे आहेत ना, ते एकत्र आवरून घेतल्या. ब्लँकेट्स, बेडशीट सगळं काही व्यवस्थित सेट केलं. नाहीतर मला आहे ना, पहिले चपाती आणि भाजी करून घ्यायची होती, कारण फक्त छोल्याची भाजी आणि चपातीच बनवायची होती, कारण तिला देखील भाजी आवडते, ती चपाती आणि भाजी खाते. त्यामुळे मला दुसरं काही काम नव्हतं. पण ती लवकर उठली, त्याच्यामुळे मी पहिले बेडरूम जे आहेत ना, ते आवरून घेतले. तर संदीप जेव्हा उठतात ना, तेव्हा ते दोघांसाठी चहा ठेवतात. तर चहा घेत आम्ही बाहेर बसतो. तर इथे मी तुम्हाला व्ह्यू दाखवते बाल्कनीतला. इथे स्विमिंग पूल दिसतोय 2nd फ्लोअरला क्लब हाऊसच्या. खूप छान क्लायमेट असते ह्या टायमाला, आणि सकाळीच आहे ना, बाल्कनीमध्ये बसावं असं वाटतं. नंतर आहे ना, दिवसभर बिलकुल पण बाहेर यायची इच्छा नाही आहे, कारण खूप ऊन असतं. सकाळीच झाडांना पाणी वगैरे देऊन घेते, आणि मी पहिले आंघोळ केल्यानंतरच झाडांना पाणी घालते. फ्रेश वाटतं, छान वाटतं. तर आज आहे ना, मला पटकन सगळी कामं पटापट करायची होती, आणि जर मी पहिले छोले शिजवून घेतले असते ना, तर परत कुकर थंड व्हायची वाट बघायला लागली असती. म्हणून आज आहे मी डायरेक्ट छोल्याला फोडणी टाकलेली आहे. रात्री मी छोले भिजत घातले होते, आणि आता मी डायरेक्ट जी फोडणी सकटच छोले जे आहेत ना, ते शिजवून घेणार आहेत. खूप छान लागते अशी पण भाजी. तर आलं लसूणची पेस्ट देखील मी टाकते, पण आलं आणि लसूण असं कुटून घेतल्यावरती अजून छान टेस्ट येते. त्यामुळे जेव्हा मला वेळ असतो ना, तेव्हा मी आलं लसूण कुटून टाकते, ना तर मग पेस्ट असते ती टाकते. आणि थोडंफार वाटण जे आहे ना, ते मी बनवून ठेवते जेव्हा लागेल तेव्हा. नॉनव्हेजसाठी वाटण थोडंफार बनवून ठेवलं ना, की मग नॉनव्हेज करताना जास्त गोंधळ होत नाही. तर तेच वाटण मी छोल्यासाठी देखील वापरते. तर जेव्हा पण आपण वाटण टाकतो ना, वाटणसोबत मी सगळे जे मसाले आहेत ना, ते टाकून घेते. आणि मग आहे ना, थोडं पाणी टाकून आहे ना,
तो जो आपला मसाला आहे ना तो छान शिजवून घेते. जितका पण थोडं थोडं हळूहळू पाणी टाकू ना वाटणामध्ये तितकी भाजीला चव छान येते. तर मी भाज्यांसाठी काही स्पेशल असे मसाले टाकत नाही, फक्त एक मटन मसालाच असतो माझ्याकडे, जे मी तुम्हाला आधी देखील सांगितलं आहे. तर आता आहे ना हे बघा, याच्यामध्ये थोडंसं ग्रेव्हीसारखं दिसतं आहे, पण थोडीशी घट्ट हवी असेल ना तर कुकर आता मी बंद केल्यानंतर ती घट्ट होऊन जाईल. तर ही भातासोबत देखील चालते आणि आम्हाला खूप आवडते. तर मी हीच भाजी भातासाठी म्हणून थोडीशी जास्त देखील बनवली आहे. तर आज आहे ना सगळ्या ज्या चपात्या आहेत ना त्या मी एकदाच बनवून घेतल्या, कारण आज हेल्पर नाही आहे तर बरंच काम पडणार आहे एक्स्ट्राचं. तर असं पण भरपूर काम असतं, ते मी थोडंसं कमी करण्यासाठी आहे ना चपात्या वगैरे सगळं काही एकत्रच बनवून घेते, सेपरेटली असं काही वेगळं बनवत नाही. आणि इथे ओट्यावरती कपडा देखील टाकलेला आहे, त्याच्यामुळे जास्त काही पीठ इकडे तिकडे सांडलेलं नाही आहे. हे सगळे जे जे काही भांडी वापरलेली असतात ते मी व्यवस्थित पुसून पोलपाट लाटणं, पिठाचा डबा वगैरे सगळं काही मी पुसून ठेवते. तर बघा ओटा माझा बिलकुल पण असा खराब झालेला नाही आहे. तर आता मला जास्त काही पुसायची गरज नाही आहे, फक्त गॅस वरच्यावर पुसून घेतला की माझं आत्ताचं जे काम आहे ना ते तरी होऊन जाईल. तर माझं किचनमधलं आता ऑलमोस्ट जे काम आहे ना ते संपलेलं आहे. मेन म्हणजे आपलं जेवणाचं काम जे आहे ना ते भरपूर असतं. तर इथे आहे ना स्पृहाला मी चपाती दिली होती, तिची चपाती खाऊन झाली होती आणि मी पण आता इथे 1 तांब्या पाणी पिऊन घेतलेलं आहे. आधीमध्ये जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा बसून निवांत मी पाणी घेते. आणि आता मला झाडू मारायचं होतं आणि खूप मोठं घर आहे झाडू मारायला गेलं की. तर टेबलच्या इथे आत्ता तिला बसून आहे ना थोडं वाटीमध्ये पोहे दिले होते, तर तिने सांडत असेच हे करत तिने खाल्लेले आहेत पोहे. थोडेफार का होईना पोटात जातात. तर हा जो कचरा आहे ना हा मी माझं सगळं काम व्हायच्या आधी जे काही तिला कचरा करायचा ना तो मी करून देते घरामध्ये. एकदा माझं सगळं काही काम झालं ना की दुपारनंतर मी तिला बिलकुल पण काही कचरा करून देत नाही. त्यानंतर संध्याकाळीच मग तिला काय करायचं आहे ते मी तिला करून देते. त्यामुळे काय होतं सोबतच सगळं आवरलं जातं आणि त्यांना पण खेळायला मिळतं, तर ते खेळून घेतात. दरवेळेस हेल्पर तर 12:30 वाजता येते, तर 12:30 वाजेपर्यंत त्यांना तिला जे काही करायचं असतं ना ते मी करून देते. आणि आता गरमी इतकी वाढलेली आहे ना, झाडू मारून झाल्यानंतर ना लगेचच तिची अंघोळ झाल्यानंतर मी अंघोळ करून घेतली. एवढं गरम झालं होतं, एवढा घाम आला होता. तर बघा मी आहे ना म्हणजे मग बिलकुल पण थांबत नाही. थोडाफार मग दुपारी वेळ मिळतो म्हणून सकाळची जी कामं आहेत ना ती मी पटापट करून घेते. तर तिची अंघोळ झाल्यानंतर लगेचच मी माझी अंघोळ करून घेतली आणि रुटीन जे आहे ना ते म्हणजे जे सेल्फ केअर आहे, स्किन केअर आहे, हेअर केअर आहे, ते देखील मी ह्याच दिवसांमध्ये करते. 5 दिवसांमधला एक एक दिवस असं रुटीन
झाडांना बघा फुलं इतकी छान दिसत आहेत आणि जितकी फुलं असतील ना तर ती कमीच आहेत. असं वाटतं अजून झाडं घेऊन यावे. अंघोळ झाल्यानंतर आत्ता झाडांना देखील छान पाणी घातलं तर झाडे बघा इतकी छान सुंदर दिसतात. तर 5 दिवसांमध्ये आहे ना मी एक काहीतरी रुटीन ठेवते. म्हणजे कधीतरी हेअर केअर, कधीतरी स्किन केअर, कधीतरी नेल पेंट वगैरे लावून घेते, पायाला स्क्रबिंग करून घेते, असं बरंच काय काय करत असते. तर स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर वगैरे तर आपण लावतो, पण कधीतरी आहे ना आपल्या स्किनला आहे ना काहीतरी एक्स्ट्रा केअर लागते. तर त्यासाठी आहेत ना हे असे मास्क मिळतात, स्वस्त असतात, दुसरं काही करायची गरज पडत नाही. आणि जनरली मी फेसला खूप असं रेअरली फेशियल वगैरे करते. मी दुसरं काहीच करत नाही फेसला. पॅचेस जरी आले ना तरी पण मला ते फेशियल करायची बिलकुल पण सवय नाही आहे. मग हे असे मास्क लावले ना तर आपली जी स्किन आहे ना ती हायड्रेट होते. म्हणजे मी ग्लोसाठी वगैरे नाही किंवा असं नाही आहे की ह्या मास्कनी ग्लो वगैरे येतो, पण थोडंसं फ्रेश वाटतं, स्किन हायड्रेट होते. त्यासाठी मग हे असे मास्क मी लावते आणि थोडंसं फ्रेश पण वाटतं लावल्यानंतर. तर हे असे थोडेफार जे चेंजेस आहेत ना ते मी केलेले आहेत. स्प्रू आता थोडी मोठी झालेली आहे, त्यामुळे स्वतःला थोडासा जरी मला वेळ मिळाला ना तर तो मी वेळ काढते. आणि वजनासाठी आहे ना मी थोडंसं जे डाएट आहे ना ते चेंज केलेलं आहे, थोडंसं जेवण कमी केलं आहे, बाकी दुसरं काहीच नाही. सो असं माझं आजचं 12 वाजेपर्यंतचं रुटीन होतं. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.